नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवरात्र संपल्यानंतर आपल्याला अखंड ज्योत व नारळ व आपले तांदूळ काय करायचे आहे ते आपल्याला आज बघायचे आहे. चला तर आपल्याला ज्योत, नारळ, तांदूळ, गजरा, हार आपल्याला हे सर्व वस्तूंचे काय करायचे नवरात्री संपल्यानंतर बघूया. नवरात्री नंतर अखंड ज्योत प्रज्वलित ठेवण्याची आवश्यकता नसते, त्यामुळे तुम्ही हे विझवू शकता किंवा विझल्यास पुन्हा लगेच लावा. पूजेचे साहित्य विसर्जन न करता काही गोष्टी महत्वाच्या आहे. कलश शांत करावा. स्थापित मूर्तींना हलक्याचे नदीत किंवा जलप्रवाहात विसर्जन न करता ते सर्व वस्तू विसर्जन न करता काय करता येते आपल्याला ते पाहायचं आहे. अखंड ज्योतीचे काय करावे. दिवस पूर्ण होईपर्यंत ठेवावी. नवरात्रीत अखंड ज्योत लावल्यास संकल्प केला असल्यास ती संपूर्ण 9 दिवस प्रज्वलित ठेवावी. तसंच संकल्प पूर्ण झाल्यावर नवरात्रीचे 9 दिवस पूर्ण झाल्यावर तुम्ही विझवू शकता. म्हणजे आपल्याला ज्योत विझवायची नाही, ते हळूहळू होऊन शांत होतं. तसंच ज्योत विझल्यास जर संकल्प पूर्ण होण्यापूर्वी ज्योत विझली तर तुम्ही हे लगेच पुन्हा प्रज्वलित करावी. असा उपाय केला जातो. पूजेचे साहित्य काय करावे. कलशामध्ये ठेवलेले पाणी, अक्षता, इतर वस्तू विसर्जित न करता आपल्याला घरातल्या घरात काय करता येते आपण ते पाहणार आहोत. तसंच मूर्ती स्थापित मूर्तींना हलकेच विसर्जन न करता आपल्याला ते मूर्तीला काय करायचंय, शांत तसंच ठेवायचंय आपल्याला हे मूर्ती. तसंच पूजेसाठी वापरलेले फुलं, हार, अक्षता, इतर वस्तू पाण्यात न वाहता आपल्याला ह्याला कसं पाण्यात न वाहता आपल्याला घरात कसं त्याचं म्हणजे देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त करता येते आपल्याला ते पाहायचं आहे. आपण नवरात्रीत मनोभावे आई अंबाबाईची पूजा करतो. देवी आईला प्रसन्न करून धनधान्यासाठी आपण विविध प्रकारे सेवा करतो. पण नवरात्री संपली की देवी आईची सर्व वस्तू उचलून नदीमध्ये आपण विसर्जित करतो. आपण देवीचे 9 दिवस मनोभावे पूजा करतो आणि शेवटी आपले संपूर्ण पूजा पाण्यात टाकतो. कलशवरील नारळ, कुंकू, तांदूळ देवीला द्यायचे म्हणून आपण पाण्यात टाकतो, परंतु हे देवी आईचे प्रसाद आहे म्हणून आपल्याला काय करायचंय, विसर्जन करायचे नाही. ते आपण पाण्यात न टाकता टाकतो, त्यामुळे प्रदूषण होते. म्हणून आपल्याला काय करायचं, पाण्यात विसर्जन करायचं नाही व देवी आईचा प्रसाद म्हणून आपल्याकडे ठेवावे व नदीत विसर्जन करतो. म्हणजे आपण देवी आईचा प्रसाद असं हे करत नाही, म्हणजे घरात ठेवत नाही, अशा प्रकारे आपण विसर्जन करतो. हे आपली चूक आहे. देवी आईकडे आपण 9 दिवस सुख समृद्धीची कामना करतो व तसंच देवी आईचा आशीर्वाद समजून ह्या वस्तूचा आपण घरात वापर करावा. आपण आपल्या घरात सुख समृद्धीसाठी कामना करू शकतो. तसेच कोणतेही पूजेमध्ये नारळाचा वापर केला जातो. तसंच नवरात्रीमध्ये घटावर नारळ ठेवून कलश तयार केला जातो. आपण नवरात्रीत घटावर नारळ ठेवून हे आपण कलश तयार करतो. तसंच नवरात्री पूर्णपणे तो नारळ विसर्जित न करता देवासमोर फोडावा. म्हणजे आपण एवढं 9 दिवस पूजा करतो त्या कलशाची पण नारळाची पण, मग आपण विसर्जित न करता ते आपल्याला काय करायचंय, देवघरामध्ये फोडावा व प्रसाद म्हणून खावा. फक्त एवढेच की ती खोबऱ्याची चटणी करू नका, म्हणजे तिखट करू नका. त्या नारळाचा आपल्याला प्रसाद करून खायचं, म्हणजे काही गुळ घालून तुम्ही काही करून खाऊ शकतो किंवा तसं जरी आपण खाऊ शकतो. फक्त एवढाच की ती चटणी करायची नाही. पदार्थ करावं. नवरात्रीमध्ये आपण देवी अंबाबाईला शृंगार सामान अर्पण करतो. ते सगळे सौभाग्याचे सामान विसर्जित करायचे नाही, कारण की ते सौभाग्याचे सामान असतात. आपण देवी आईला समजा बांगड्या, गजरा, फूल, काही टिकल्या, पण काही असं जे सौभाग्याचे सामान आहे ते आपण अर्पण करतो, मग ते आपल्याला विसर्जित करायचं नाही. काय करायचं, घरातील सुवासन्या स्त्रियांनी घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपण वापर करायचं. घरातले लोक जी स्त्री असते ते तुम्ही घरातही वापर करू शकतो किंवा कोणत्याही गरीब सुवासनी स्त्रियांना दिलं तरी चालतंय. म्हणजे तुम्ही जर वापरत नसेल तर जी पण तुमच्या घरात मेड वगैरे येत असेल किंवा कोणती पण तुम्हाला गरीब महिला दिसली तर ते शृंगारचं सामान तुम्ही तिला देऊ शकतो. सर्व वस्तूंना देवी आईचा आशीर्वाद म्हणून आपणच वापरावा. म्हणजे
बघा कसं देवी आईचा आपल्याला 9 दिवस आशीर्वाद भेटलेला असते. कोणाला देण्यापेक्षा आपण हे स्वतः वापरलं तर अति उत्तम. तसं देवी आईचे कुंकू दररोज आपल्या कपाळावर लावून घ्यावे. म्हणजे आपण आता नवरात्रीत काय करतो, देवी आईचा कुंकुम अर्चना वगैरे करतो, फोटोला टाकला मूर्तीला, तर आपल्याला काय करायचंय ते कुंकू पण एका डब्यात घालून ठेवायचंय आणि आपल्याला सौभाग्य प्राप्तीसाठी ते कुंकू आपल्याला दररोज कपाळावरती लावून घ्यायचं आहे. तसं देवी आईची चुनरी आपल्याला कपाटात ठेवायची आहे, म्हणजे देवी आईची कृपा प्राप्ती होईल. तसंच देवी आईचा कलशाखालील तांदूळ आपल्या डब्यात टाकायचे आहे. जे आपण देवी आईच्या खाली कलशाखाली आपण तांदूळ ठेवतो ते विसर्जित न करता आपल्याला काय करायचंय, तांदूळाच्या डब्यातच टाकून द्यायचा आहे, म्हणजे अन्नधान्यात बरकत होईल. तसंच अनुभव बघा, नवरात्रीत आपण जे कलावा किंवा नाडा आणतो ते म्हणजे लाल आणि पिवळा असतो. नवरात्रीत आपण कलावा आणतोच, कुणी कुणी वात सुद्धा ज्योतीच करतात असं आहे. लाल पिवळा असतो ते आपण देवघरात ठेवतो, असे न करता तुम्ही ते तुमच्या कपाटात ठेवा. म्हणजे आपण आणलेलं काय करतो, आता संपलं आपलं, म्हणजे नवरात्र संपली तर आपण देवघरात ठेवतो. तसं ते देवी आईचा आशीर्वाद म्हणून आपल्याला काय करायचंय, कपाटात ठेवून टाकायचंय. धनात वृद्धी होईल व भरभराट होईल, घरात पैसा टिकेल. तसेच आपण देवी अंबाबाईला जे माळ व फुल माळ घालतो, आपण हार घालतो, फुलं घालतो, ते पाण्यात न विसर्जन करता आपल्याला काय करायचंय, घरातच झाडामध्ये किंवा बगीच्यामध्ये, तुमचं झाड तुम्ही घरात झाडा लावला असेल, बगीचा असेल, गार्डन असेल किंवा कुंडी असेल, तुमचे जर बगीचा जर नाही असेल तर कुंडी जरी असले तर आपल्याला त्या कुंड्यात आपल्याला काय करायचंय, ते फुलं आणि माळ जे आपण देवी आईला वापरलेलं आहे, घातलेलं आहे, ते आपल्याला घरातच विसर्जित करायचंय कुंडीत. तसेच नवरात्रीत आपण देवाजवळ आपण काय करतो, अखंड दिवा लावतो. तसेच ते तेल उरले की ते तेल एका बाटलीत काढून घ्यायचं आहे. बघा आता आपण 9 दिवसात म्हणजे अखंड दिवा लावतो, जे अखंड ज्योत लावतो देवी समोर, ते त्यातलं जर तेल उरलं तर आपल्याला काय करायचंय, एका बाटलीत काढून घ्यायचं आहे. ते 9 दिवस तुम्ही देवीची पठण व स्तोत्र आरती करतो, त्या तेलात उज्जैन भरते. म्हणजे काय होतं, आपण 9 दिवस पठण केलेलं, स्तोत्र म्हणलेलं, आरती म्हणलेलं, ते त्या तेलात काय होते, त्या दिव्याच्या तेलात ते उज्जैन भरते. म्हणून हा तेल आपल्याला काय करायचंय, घरात वापर करायचा आहे. आपल्याला काही दुखापती झाली की त्यावरती चोळून घ्यायचं आहे. असे केल्याने देवी आईचे आशीर्वाद मिळते. तसेच अगरबत्ती, धूप आपण जे पण लावतो ते भस्म पण काढून ठेवायचं आहे. आपल्याला अगरबत्ती लावा, तुम्ही भस्म लावा, ते पण आपल्याला काय करायचंय, काढून एका डब्यात ठेवून द्यायचं आहे व सगळ्यांनी घरातले लावून घ्यायचं आहे. बघा तुमच्याकडे छोटी मुलं जावायचे असले, दचकतेत, रडतेत, म्हणजे मुलं कसं पटकन बाहेरचं होतंय ना लहान छोट्या मुलांना, तर त्यांना पण आपण काय आहे असं, तर तुम्हाला वाटलं की त्यांच्या कपाळावरती आपल्याला लावून द्यायचं आहे. घरातील वाईट शक्तीचा प्रभाव पडत नाही, म्हणजे घरात कसं वाईट शक्तीचा प्रभाव पडत नाही आपण ते अंगारा लावून घेतलं तसंच घरात नकारात्मकता येत नाही. तसेच जे आपण अखंड दिवा लावतो ती वात आपण विसर्जन न करता हातात बांधावे, कारण ही साधारण ज्योत नसते, ही देवी आई अंबाबाईचा आशीर्वाद असते. तसंच आपण जे घट मांडा आहे त्यातले पाणी हे संपूर्ण घरामध्ये शिंपडावे, देवी आईचा आशीर्वाद राहील, व उरलेले पाणी हे झाडाला घालावे. अशा प्रकारे आपण देवी आईची आशीर्वाद घ्यावे. तुम्हाला देवी आईचा आशीर्वाद घ्यावे, तसंच तुम्हा सगळ्यांचे नवरात्र आनंदात जावे, हीच देवी आईच्या चरणी प्रार्थना आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.